मराठी लोकांच्या घरामध्ये भाजीला काही नसलं तर झटपट पिठलं बनवलं जातं। हेच पिठलं आज आपण कैरी टाकून बनवणार आहोत। तर त्यासाठी सुरुवातीला 2 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे। मोठे 2 चमचे भरून घेतलेलं आहे। बराच वेळेस पिठलं बनवताना बेसन पिठाच्या गाठी होतात, तसं होऊ नये म्हणून थोडं थोडं पाणी टाकत इथे बेसन पिठाचं स्मूथ बॅटर तयार करून घेतलेलं आहे। बेसन पिठामध्ये एकदम पाणी टाकायचं नाही। सुरुवातीला थोडं पाणी टाकून सर्व गाठी मोडून घ्यायच्या आणि नंतर बाकीचं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं। पिठल्याला फोडणी एकदम पटकन द्यावी लागते, त्यामुळे थोडीशी पूर्वतयारी आधीच करून घ्यायची। मी इथे कोथिंबीर कापून घेतलेली आहे, हिरवी मिरची कापून घेतलेली आहे, लसूण कापून घेतलेला आहे आणि कढीपत्ता सुद्धा धुवून घेतलेला आहे। आता कढईमध्ये 2 चमचे तेल कडकडीत गरम करायचं आणि यामध्ये अर्धा चमचा जिरे चांगले लाल करून घ्यायचे। जिरं लाल झालं की यामध्येच कापलेला लसूण आणि हिरवी मिरची सुद्धा लाल करून घ्यायची। लसूण आणि जिरे थोडं जास्त प्रमाणात घ्यायचं, म्हणजे पिठल्याला छान चव येते। यामध्येच कोथिंबीर आणि कढीपत्ता सुद्धा या फोडणीमध्येच लाल करून घेतलेला आहे। गॅसची फ्लेम लो करून यामध्ये पाव चमचा हळद आणि छोटा पाव चमचा हिंग टाकून मिक्स करून घेतलं। इथे पिठल्यासाठी फोडणी तयार आहे। मी या पिठल्यामध्ये कांदा टाकत नाही, कारण की पिठलं खाताना कांद्याचे तुकडे तोंडामध्ये लागतात। आवडत असेल तर कांदा सुद्धा टाकू शकता। फोडणी चांगली खमंग तयार झाली की यामध्ये 1 छोटा ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे। पाणी इथे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि पाण्याला उकळी आली किंवा पाणी चांगलं गरम झालं की लगेच यामध्ये तयार करून ठेवलेलं बेसन पिठाचं मिक्सचर टाकायचं। पुन्हा थोडंसं भांड्यामध्ये पाणी टाकून ते पाणीसुद्धा या बेसन पिठामध्ये टाकलेलं आहे। 2 चमचे बेसन पिठासाठी मी इथे 2.5 ग्लास पाणी वापरलेलं आहे। आता गॅसची फ्लेम हाय करायची आणि हे पिठलं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। पिठलं इथे चांगलं मिक्स झालं की पिठल्याला छान कलर येतो। आता लगेच यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं। असं केलं की बघा, बेसन पिठाच्या अजिबात गाठी तयार होत नाहीत। मीडियम टू लो फ्लेमवरती 7-8 मिनटं बेसन पीठ चांगलं शिजवून घ्यायचं आहे। 4-5 मिनटं झाकण ठेवून लो फ्लेमवरती वाफसुद्धा काढू शकता, मात्र मी 6-7 मिनटं मीडियम फ्लेमवरती बेसन पीठ इथे शिजवून घेतलं। इथे पिठलं तयार झालेलं आहे। तर बघा, मला यामध्ये कैरी टाकायची आहे। कैरी जास्त शिजायला नको म्हणून मी इथे पिठलं पूर्ण तयार झाल्यानंतर शेवटी यामध्ये कैरी टाकलेली आहे, म्हणजे कैरी जास्त शिजणार नाही। आणि बघा, ओल्या भेळमध्ये कापून टाकलेली असते त्या पद्धतीने एकदम बारीक बारीक कैरी इथे कापून टाकलेली आहे। सर्वात शेवटी कैरी टाकायची, म्हणजे कैरीमधला थोडासा क्रंच शिल्लक राहील आणि खाताना कैरीचे तुकडे तोंडामध्ये खूप छान लागतात। कैरी टाकल्यानंतर फक्त अर्धाच मिनिट मी इथे पिठलं मिक्स करून घेतलं आणि इथे आपलं कैरी टाकलेलं पिठलं तयार आहे। शेवटी यावरती लसूण आणि लाल मिरचीचा तडका देऊ शकता आणि गरमागरम भाकरीबरोबर हे पिठलं एन्जॉय करू शकता। छोटे छोटे कैरीचे तुकडे पिठलं खाताना तोंडामध्ये खूप छान लागतात। नक्की ट्राय करून बघा। इथे आपलं कैरी टाकलेलं पिठलं तयार आहे। चपाती, भाकरी किंवा भाताबरोबर पिठी भात म्हणून सुद्धा खाऊ शकता। मी याबरोबर खाण्यासाठी तांदूळाच्या भाकरी बनवलेल्या आहेत। ज्यांना तांदूळची भाकरी बनवता येत नसेल, थापता येत नसेल, तर रुमालवरती तांदूळची भाकरी कशी बनवायची त्याचा व्हिडिओ पोस्ट केलेला आहे। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकसुद्धा दिलेली आहे, नक्की जाऊन चेकआउट करू शकता। इथे जेवणासाठी पिठलं तयार आहे। वरती शेवटी थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आणि इथे तांदूळच्या भाकरीसुद्धा तयार आहेत। पांढरी शुभ्र मऊसूत भाकरी आणि या भाकरीचा पोपडासुद्धा बघा एकदम पातळ तयार झालेला आहे। उन्हाळ्यामध्ये तांदूळच्या भाकरीबरोबर आणि हिवाळ्यामध्ये बाजरीच्या भाकरीबरोबर पिठलं नक्की एकदा ट्राय करून बघा। बराच वेळेस पिठलं बनवताना त्यामध्ये गाठी तयार होतात, बऱ्याच जणांना पिठलं घेरता येत नाही। या पद्धतीने पिठलं करून बघा, 10 मिनिटांमध्ये एकदम परफेक्ट पिठलं तयार होईल। ट्राय करून बघा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला आणि अशा साध्या सिंपल घरगुती रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।